हे आपलं चांदणीचं झाड आहे, छान असं आहे। याला आता आपण याला खुरपून घेतलेला आहे। चांदणीच्या झाडाला छान असं खुरपून झालेले खुरपून घेणं हे गरजेचं असतं। झाडाची माती छान अशी मोकळी होते, त्याच्यामुळे आपण हे खुरपून घेतलेलं आहे। आणि आता ह्याला मस्त पावसाने हिरवेगार छान आहे। आता कळ्या लागायला पण सुरुवात झालेली आहे। ह्याला कळ्या भरपूर लागण्यासाठी तर आपल्याला ह्याला खुरपून घेऊन खत द्यायचं आहे। अशा ह्याला कळ्या मस्त छान अशा लागायला चालू झालेल्या आहेत। सुंदर असं हे चांदणीचं झाड आहे। हे आपल्या पत्र्याच्या डब्यामध्ये आहे, मोठ्या ह्याच्यामध्ये आहे। त्याला पण खुरपून घेतलेला आहे। छान असं खुरपून घेतलं आहे। आपल्याकडे इथं आहे हे आपण चहा पावडर, हे कांद्याचं टलपर टाकून हे लिक्विड फर्टिलायझर आपण तयार केलेलं आहे। आणि हे आहे दूध, आपण देवपूजा करण्यासाठी हे पंचामृत आपण केलेलं आहे। ते झाडांसाठी चांगलं असतं, त्याच्यामुळं आपण हे झाडाला घालण्यासाठी घेतलेलं आहे। वेस्ट आपण टाकून द्यायचं नाही, दुसरीकडे हे आपण झाडाला द्यायचं म्हणजे चांगलं असतं। तर आपण काय करणार आहे, दोन्ही मिक्स करून आपण झाडाला देऊन घेणार आहे। हे चांदणीचं झाड आहे, त्याला आपण हे फर्टिलायझर देऊन घेणार आहे। आता हे दोन्ही आपण मिक्स करून घेऊया। हे फर्टिलायझर ह्याच्यामध्ये सगळं आपण हे टाकून ठेवलेलं होतं, ते आपण ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये पंचामृतचं फर्टिलायझर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण चहा पावडर पण टाकलेली आहे। जे चहा करून आपली वेस्ट राहते चहा पावडर, ते आपण टाकून घेतलेलं आहे। आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण। तर हे मिक्स करून आपण हे चांदणीचं झाड आहे त्याला आपण देऊन घेऊया, म्हणजे काय होईल, झाडाची ग्रोथ आपल्या चांगली होईल। त्याच्यामुळं आपण हे झाडाला देऊन घेतलेलं आहे। छान असं सुंदर फर्टिलायझर देऊन घेतलेलं आहे। तर हे फर्टिलायझर दिल्यामुळे काय होईल, झाडाची आपल्या ग्रोथ तर चांगलीच आहे, हिरवगार झाड आहे आपलं मस्त, पण कळ्यांची क्वांटिटी जास्त वाढेल। त्याच्यामुळं आपण हे फर्टिलायझर देऊन घेतलेलं आहे। फुलं छान ह्याला सुंदर लागण्यासाठी आपण आता हे फर्टिलायझर दिल्यामुळे झाडांच्या कळ्यांची क्वांटिटी जास्त वाढेल। असे चांगले फर्टिलायझर देऊन घेतले की झाडांची ग्रोथ चांगली होते, झाडांना कळ्या फुलं जास्त क्वांटिटीमध्ये येतात। त्याच्यामुळे आता हे आपण फर्टिलायझर देऊन घेतलेलं आहे। तर आपल्याकडं एक जोराचं झाड आहे, त्याला पण हे आपण फर्टिलायझर तयार केलेलं ते आपण ह्या झाडाला पण देऊन घेऊया, म्हणजे छान झाडांची पानं, आता हे पिवळी झालेली पानं आहेत, त्याला हिरवा कलर येण्यासाठी हे आपण असे फर्टिलायझर दिले की छान असा त्याचा हिरवा असा कलर येईल। ह्याचं पिवळं पानं पडलेले आहेत, असे आपण फर्टिलायझर दिले की छान अशी झाडाची ग्रोथ चांगली होती। आणि फुलं बघा कशी गुच्छाने असे फुलं येतात। असे आपण फर्टिलायझर दिले की सुंदर असे फुलं कळ्या झाडाला चांगल्याला येत राहतात। त्याच्यामुळं आपण असे फर्टिलायझर द्यायचे। आपल्याकडे हे सीताफळाचं झाड आहे, त्याला सीताफळाची आता साईज मोठी होण्यासाठी त्याला खताची गरज पडते, त्याच्यामुळं हे फर्टिलायझर आपण घेतलेलं हे आपण आता झाडाला देऊन घेऊया। तर हे फर्टिलायझर आपण ह्या झाडामध्ये घातलेलं आहे। सगळ्या झाडांना आपण थोडं थोडं देऊन घेतलेलं आहे। इथं आपल्याकडं वांग्याचं झाड आहे, वांगे त्याला
मोठी व्हायला लागलेली आहेत. वांग्याची साईज मोठी होण्यासाठी आता आपण त्याला हे फर्टिलायझर देऊन घेऊया. असं आपण आता फर्टिलायझर घातलेलं आहे. एक जोराच्या झाडाला किती सुंदर अशा कळ्या आणि फुलं किती सुंदर आहेत. याची पानं पिवळी पडलेली, हिरवीगार आता छान अशी मध्ये मध्ये हिरवी व्हायला लागलेली आहेत. सीवीड फर्टिलायझर दिल्यामुळे याची पानं हिरवी होतात. त्याच्यामुळं ह्याला सीवीड फर्टिलायझर द्यायचं. त्याच्यामुळे याची पानं चांगली होतात, हिरवीगार, ह्याची ग्रोथ चांगली होते. तर आपण याला दिलेला आहे एकदा, तर ते हिरवगार व्हायला लागलेलं आहे. छान. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.